संस्था घटक बघायचा आहे। आणि हा जो अस्थि संस्था घटक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक गोष्टी आहेत, खूप जास्त डिटेलमध्ये येत नाही, परंतु शिकणं आवश्यक आहे, अभ्यासणं आवश्यक आहे। जशी रक्ताभिसरण संस्था शिकायला जास्त आहे, अभ्यासाला जास्त आहे आणि प्रश्न सुद्धा जास्त येतात, तसं अस्थि संस्था घटक मुळात छोटा आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन नाहीत आणि जे बेसिक प्रश्न येतात ते आपले सहज क्लिअर होऊन जातील एकाच लेक्चरमध्ये। ठीक आहे, तर अस्थि संस्थेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय, स्केलेटल सिस्टीम। ठीक आहे, आणि ही स्केलेटल सिस्टीम शिकत असताना ह्या स्केलेटल सिस्टीमचा जसं रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला तर विल्यम हार्वे नावाच्या शास्त्रज्ञाने लावला, तसं अस्थि संस्था जी संस्था आहे आपली मानवी संस्था याचा शोध कोणी लावला असा प्रश्न आपल्याला येत नाही आणि कोणी लावला अजून आमच्याही कधी वाचनात आलेलं नाही। ठीक आहे, तर बघा अस्थि संस्था आहे, याच्यामध्ये आपल्याला हाडं शिकायचे। तुमच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये हाडं आहेत, जो मी तुमच्या समोर उभा आहे त्याचं मेन कारण आहे माझ्याकडे असलेले हाडं। माझ्याकडे जर हाडं नसते तर मी एखाद्या सापासारखा किंवा एकदम लवचिक झालो असतो, गोगलगाईसारखा वगैरे। प्रत्येक जण हाडामुळे उभा आहे। हाडं कशी आहेत, जसं तुमच्या घरामध्ये लोखंड असते, तुमचं घर ज्याच्यावर उभं असतं त्या सिमेंटमध्ये लोखंड असते, बाकीचा भाग आपण असं पकडूया की बाबा त्याच्यामध्ये वाळू आहे, जसं की इकडं तुमच्या मसल आहेत, टेंडॉन्स आहेत, रक्त आहे, इतर बाकीच्या रक्तवाहिन्या आहेत। तसं माणसाची रचना ही कशी झालेली आहे, माणूस हा हाडावर उभा आहे, हाडामुळे माणसाला हा सापळा दिसतोय आणि हा सापळा शिकण्यासाठी आपण तुमच्यासाठी अशा ओरिजिनल हाडं आणलेले आहेत। तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीनं आहे, ओरिजिनल आहे बरं का। ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण हाडपण टाकलेलं आहे असं तुम्हाला दाखवण्यासाठी। तुमचा प्रत्येकाचा मेंदू हा अशा कवटीमध्ये असतो आणि ह्या कवटीमध्ये एकूण 8 हाडं असतात। जो चेहऱ्याचा भाग असतो त्याच्यामध्ये एकूण 14 हाडं असतात आणि हे सगळं आपल्याला बघायचं आहे, डिटेल अभ्यासायचं आहे। ठीक आहे, दिसतीये तुम्ही कसेही दिसत असले छान कितीही पावडर लावली तरी आतून मात्र तुम्ही असेच आहात आणि हे सुद्धा ओरिजिनल कवटी आहे, हे काय तुमचं प्लास्टिकचं नाही, लक्षात घ्या। ह्याच्यावर तुम्ही उभे राहिले तरी पण तुम्हाला फरक पडणार नाही। ओके, माणूस बाहेरून कसाही असला, काळा असेल, गोरा असेल, छोटा असेल, तरी त्याची आतमधली रचना मात्र सगळ्यांची सेम असते, त्वचेच्या कलरमध्ये फरक पडतोय। ठीक आहे, तर आता बघा अस्थि संस्थेमध्ये आपल्याला काय काय शिकायचंय। अस्थि संस्था काय आहे, कठीण संयोजी ऊती आहे। संयोजी ऊती म्हणजे काय आहे, नावातच आहे संयोजी। इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, कनेक्टिव्ह टिश्यू। काय म्हणतात, कनेक्टिव्ह टिश्यू। आता टिश्यू म्हणजे काय आपण शिकलो, टिश्यू म्हणजे काय आहे, ह्याला मराठीत म्हणतात ऊती। ऊती म्हणजे काय रे बाबा, पेशींचा समूह जो एक सेम प्रकारचं काम करतोय, एक सलग काम करणारा जो पेशींचा समूह आहे त्याला आपण काय म्हणतोय, ऊती म्हणतोय। पेशीपासून ऊती बनलेल्या असतात, ऊतीपासून एक अवयव बनलेला असतो, अवयवापासून अवयव संस्था बनलेली असते, जसं की रक्ताभिसरण संस्था, जसं की अस्थि संस्था, जसं की पचन संस्था, तशा ह्या वेगवेगळ्या संस्था आहेत। आणि ह्या सगळ्या एकत्र झाल्यानंतर एक व्यवस्थित प्राणी संस्था तयार होते, जसं की आपण मानव आहोत, मानव आहे त्याच्यामध्ये अनेक संस्था आहेत ज्या आपल्याला परीक्षेला येतात, त्या 10 संस्था। त्या प्रत्येक संस्थेमध्ये वेगवेगळे अवयव आहेत आणि हे अवयव कशापासून बनलेले आहेत, तर ऊतीपासून बनलेले आहेत आणि ह्या ऊती ज्या आहेत त्या पेशीपासून बनलेल्या आहेत, आपण आधी पण बघितलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ज्या ऊती असतात त्या एकमेकांना जोडण्याचं काम करतात, म्हणजे इतर पेशींना जोडतात किंवा इतर ऊतींना जोडतात, त्याला आपण कनेक्टिव्ह म्हणतोय। नावच आहे, कनेक्टर नसतं का मोबाईलचं, की बाबा ह्या मोबाईलला हे मोबाईल जोडते किंवा चार्जरला जोडते, तसं काय आहे कनेक्टिव्ह टिश्यू। आपण रक्ताभिसरण संस्थेमध्ये बघितलं होतं की ब्लड काय आहे, म्हणजे रक्त काय आहे, संयोजी ऊती आहे। पण संयोजी ऊती काय आहे, द्रवरूप संयोजी ऊती। रक्त काय आहे, आपल्याला परीक्षेत प्रश्न येतो, द्रवरूप संयोजी ऊती म्हणजे काय आहे, तुमचं रक्त आहे। रक्त काय आहे, द्रवरूप संयोजी ऊती म्हणजेच फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, जे काय आहे पातळ आहे, तेवढी एकच आहे अपवाद, बाकीच्या सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यू कशा आहेत, अशा स्थायू स्वरूपामध्ये आहेत। आता संयोजी ऊतीमध्ये अजून काय बघणार आपण ह्या प्रकरणामध्ये, की हाडं आहेत, तुमच्या मसल आहेत, स्नायू आहेत, हे सुद्धा काय आहे, अस्थि संस्थेचा एक भाग आहे आणि ते सुद्धा काय आहे, तर संयोजी ऊती आहे। पण हाडं कशी आहेत, कठीण आहेत, टणक आहेत। आता हे जर हाड तुम्ही बघितलं तर हे काय सहजासहजी फुटत नाही, आलं लक्षात। सहजासहजी तुम्ही ह्याला किती बुक्क्या मारा हे काय फुटणार नाही, कारण तुम्हाला जवळ आणून दाखवतो, तुमचा प्रत्येकाचा जो मेंदू आहे तो जोडताना अशा पद्धतीने जोडलेला असतो, खालीवर एकमेकांमध्ये त्या घातलेल्या असतात, दिसतंय का। हे कशामुळे आहे, समजा तुमचं घर आहे आणि ह्या घरामध्ये आपण असं केलंय की वीट आहे, ह्या विटेवर अशी वीट उभी केली, अशी वीट उभी केली तर हे घर टिकणार नाही। पण आपण काय करतो, बांधकाम करत असताना अशी एक वीट ठेवतो, पुढची वीट अशी ठेवतो,
अशी ठेवलेली असते. आले का लक्षात? म्हणजे खालची एक एक अशी ठेवतो आणि नंतर त्याला काय करतो, त्याचा कॉम्बो बनवतोय. ही वीट बांधकामामध्ये टिकत असते म्हणून तुमची हाडं जोडताना मांडणीच अशी केलेली असते. विशेषतः समजा कवटीचं हाड आहे, त्याच्यामध्ये मेंदू नावाचा अवयव सुरक्षित ठेवलेला आहे. हाडांचं काम काय आहे की तुमचे जे अवयव आहेत त्याचं संरक्षण करणं आणि त्याला एक आधार देणं, त्याला उभं करायला भाग पडणं, हे आपल्या हाडांचं काम आहे. आणि ह्याच्यामध्ये जे हाडं आहेत हे कसे आहेत, तुमचे संयोजी ऊती आहेत आणि ते काय आहेत, कनेक्टिव्ह संयोजी ऊती आहेत. आता बघा, अस्थिसंस्था कशाची बनलेली असते, हाडे व खुर्च्या. आलं लक्षात, हाडे व खुर्च्या. आता हाडे म्हणजे तुम्हाला माहिती बोन, पण खुर्च्या म्हणजे काय आहे माहिती का? खुर्च्या म्हणजे अस्थि असतात एक आणि एक असतात उपअस्थी. ठीक आहे, म्हणजे काय आहे, बोन आणि सब बोन. थोडक्यात खुर्च्याला दुसरा शब्द काय आहे, उपअस्थी. अस्थि म्हणजे काय, हाडं. म्हणजे हाडासारखे आहेत पण हाडं नाहीत, हाडांसारखे आहेत पण हाडं नाही. कसं असतं गावामध्ये, सरपंच असतो, उपसरपंच असतो. नावात सरपंच आहे पण अधिकार नाहीत, त्याला आपण सरपंच म्हणत नाही, त्याला उपसरपंचच म्हणावं लागतं. तसं आहे इथं. काय आहेत, हे आहेत हाडं, हे आहेत उपहाडं. एवढं लक्षात ठेवायचं. आणि ह्याचं काय आहे काम हाडांचं, की तुमच्या शरीराला एक विशिष्ट शेप देणं, आतले जे नाजूक अवयव आहेत, जे अति महत्वाचे अवयव आहेत, ह्यांचं काय करणं, संरक्षण करणं, हे हाडांचं आपलं काम आहे. ठीक आहे. आता बघा, हाडं कशाची बनलेली असतात, हाडं हे मुख्यतः कॅल्शियम फॉस्फेट सारख्या घटकांची बनलेली असतात. तुमच्या शरीरामध्ये जो एकूण कॅल्शियम आणि फॉस्फेट आहे तर तो कशामध्ये असतो, तुमच्या हाडामध्ये आणि दातांमध्ये असतो. तुम्ही जर कधी कोलगेटची जाहिरात बघितली असेल तर तुमच्या लक्षात येईल की ते काय सांगतात की कॅल्शियम, एक छोटं बाळ येतं, मुलगा येतो आणि तो असं काहीतरी तुकडा दाखवतो आणि काय म्हणतो, माझे दात कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत, आता माझे दात पेरू खाऊ शकतात. कारण काय आहे, त्यांनी जाहिरात काय केलेली की बाबा ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. ठीक आहे. तर तुमच्या बॉडीमध्ये जो कॅल्शियम आहे त्याच्यापैकी 60-70% कॅल्शियम हा फक्त तुमच्या दातामध्ये आणि तुमच्या हाडामध्ये असतो. आणि कॅल्शियम फॉस्फेट मुळेच तुमच्या हाडांना तेवढी स्ट्रेंथ येत असते, स्ट्रॉंगनेस येत असतो. जेव्हा तुम्ही फिजिकल करत असता तेव्हा तुम्हाला अनेकदा तुमचा डॉक्टर असेल, तुमचा कोच असेल, तो काय सांगतो की कॅल्शियमच्या गोळ्या घे. काय म्हणतो, टॅब कॅल्शियम. टॅब म्हणजे काय आहे, टॅबलेटचा शॉर्ट फॉर्म. आणि कॅल्शियम म्हणजे काय, आपली छोटी संज्ञा. काय आहे कॅल्शियमची, कॅल्शियमची संज्ञा काय आहे, Ca. ठीक आहे. तर हे काय आहे, कॅल्शियम आणि फॉस्फेट ह्याच्यापासून ते बनलेलं आहे. लक्षात घ्यायचं. आता आपल्याला प्रश्न येतो परीक्षेत, मानवामध्ये हाडांची संख्या किती आहे? मानवामध्ये हाडांची संख्या किती आहे, 206 आहे. पण त्याला बदलून दुसरा प्रश्न येतो की मानवामध्ये लहान बालकांमध्ये हाडांची संख्या किती असते? 2 उत्तर आहेत. जसं आपण बघितलं होतं की एखादं बाळ जेव्हा 1 वर्षाचं असतं तेव्हा त्याच्या तोंडामध्ये फक्त 20 दात असतात आणि प्रौढ माणसामध्ये ते 32 असतात, असं आपण पचन संस्थेत शिकलो होतो. आले लक्षात? पचन संस्थेत आपण काय शिकलो की माणसामध्ये दात किती असतात, प्रश्न आला तर 32. माणसामध्ये असं एकदम स्पष्ट लिहितो, काही लोक नवीन आहेत तर तुमचे जे दात असतात ते किती असतात, 32. हाडे किती असतात, 206. पण जेव्हा बाळ 1 वर्षाचं असतं तेव्हा त्याच्या दातामध्ये फक्त 20 दात असतात आणि जे हाडं असतात ते 270 असतात. म्हणजे काय झालंय, तुमचं बाळ जेव्हा मोठं झालंय, जेव्हा तुमचा पहिला दुसरा वाढदिवस होता, तुमच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या दातामध्ये 20, तुमच्या तोंडामध्ये 20 दात होते. आलं लक्षात? पण हे दात पडले आणि त्याच्याऐवजी दुसरे दात उगायला चालू झाले. त्याला आपण काय म्हणतोय, कायमचे दात. दात 2दा येतात म्हणून त्याला द्विज असं म्हणतोय. ज्या अवयवाला किंवा ज्या व्यक्तीला 2 जन्म असतात, जसं की ब्राह्मण असेल, पक्षी असेल, असे मराठीमध्ये मन आहे, आपल्या व्याकरणात येतंय म्हणून लक्षात ठेवायचे. तर काय आहे, दात किती असतात, सुरुवातीला 20 असतात पण ते पडतात आणि नवीन येतात. इथं मात्र असं नाही होत, हाडं पडले नवीन उगले. इथं काय होतंय, तुमच्या वाढीच्या परिस्थितीमध्ये बदल होतोय आणि तिथं तुमचे 2 हाडं एकमेकांना जोडले जातात. सुरुवातीला तुमच्या शरीरामध्ये 270 हाडं होते, ते एकमेकांना जोडल्यामुळे आता त्यांची संख्या किती झालेली आहे, आता त्यांची संख्या किती झालेली आहे, 206 झालेली आहे. म्हणजे प्रौढ मानवामध्ये 206 हाडं असतात पण लहान बालकांमध्ये हाडं किती असतात, 270 असतात. एवढं लक्षात ठेवायचं. त्याचं कारण काय आहे, हाडं एकमेकांना जोडून जातात म्हणून लहान बाळ खूप लवचिक असतं. पण जसं जसं तुमचं वय वाढत जातं, तुम्ही तुमचे आजोबा बघा, घरामध्ये वडील बघा, त्यांचे हात तुमच्या लहान बाळा इतके हलत नाहीत किंवा तेवढे ते पळू शकत नाहीत वेगानं. त्याचं कारण काय आहे, त्यांच्या हाडांची जोडणी झालेली असते, आता ते प्रौढ झालेले असतात. लहान बाळाचं हाड मोडलं तर जोडायला सुद्धा खूप सोपं जातं. म्हणजे अनेकदा डॉक्टर फक्त प्लास्टर करतात, त्याला स्क्रू टाकण्याची सुद्धा गरज नसते. जर तेवढीच दुखापत एखाद्या मोठ्या माणसाला झाली तर तिथं मात्र तुमची हाडं जोडावी लागतात, स्क्रू टाकावे लागतात
आणि अजून नको नको ते कुटाने वाढत बसतात. आता आपल्याला परीक्षेत प्रश्न काय येतो, रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणलं आपण, हेमॅटॉलॉजी. हेमॅटोलॉजी. हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणलं आपण, कार्डिओलॉजी. तसं इथं काय आहे, तुमच्या हाडांच्या अभ्यासाला काय म्हणतात, ऑस्टिओलॉजी. ऑस्टिओलॉजी म्हणजे काय आहे, तुमच्या हाडांचा अभ्यास. आपल्याला परीक्षेत सरळ सरळ प्रश्न येतो की ह्याच्या अभ्यासाला काय म्हणतात, मेंदूच्या अभ्यासाला काय म्हणतात. तुम्हाला सांगता आलं पाहिजे मेंदूमध्ये काय असतात, न्यूरॉन्स असतात, म्हणून त्याला न्यूरोलॉजी म्हणतात. किडनीचा अभ्यास, समजा एखाद्या माणसाची किडनी बदलायची तर तुम्ही नॉर्मल डॉक्टरकडे जाऊन जमणार आहे का, गावातल्या नाही जमणार. तुम्हाला तालुक्याच्या डॉक्टरला जमणार आहे का, नाही जमणार. मग आपण मोठ्या शहरामध्ये जातोय आणि तिथे जो डॉक्टर असतो त्याला नेफ्रॉलॉजिस्ट असं म्हणतात. असे वेगवेगळे शास्त्र आपल्याला परीक्षेत येत असतात, त्यांचे संशोधक येत असतात. सगळ्या गोष्टी लक्षात पाहिजेत. आतापर्यंत आपण जे जे शिकलोय ते इथं आहे. आता तुम्ही पचन संस्था शिकला, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की गॅस्ट्रोलॉजी म्हणजे काय आहे, तुमच्या पचन संस्थेचा अभ्यास. हेपॅटॉलॉजी काय आहे, हेपॅटिक म्हणजे काय आहे, तुमच्या यकृतासंबंधी. इथं काय आहे, हेपॅटोलॉजी म्हणजे काय आहे, यकृताचा अभ्यास. अशा गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला परीक्षेत येतात. त्याच लक्षात ठेवायच्या आहेत, वेगळं लक्षात ठेवायचं नाही. ठीक आहे. तर इथं काय आहे, ऑस्टिओलॉजी म्हणजे काय आहे, तुमचं हाडांचा अभ्यास, हाडांच्या अभ्यासाचं शास्त्र जे आहे त्याला ऑस्टिओलॉजी म्हणतात. मग आता तुम्ही एवढं मसलवर काम करताय की ह्या मसल वाढल्या पाहिजेत, त्या मसल वाढल्या पाहिजेत, तर त्याला काय म्हणतो आपण, मायोलॉजी म्हणतोय. मायोलॉजी म्हणजे काय, स्नायूंचा अभ्यास. स्नायूंच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं, मायोलॉजी म्हटलं जातं. असे परीक्षेला प्रश्न आले आहेत, तुम्ही अभ्यासले असतील, लक्षात घ्यायचे, अजिबात विसरायचं नाही. आता बघा हाडांचे कामं काय आहेत, आधीच सांगितलं की तुम्ही स्वतः ऑब्झर्व करून बघा की तुमच्या शरीरामध्ये हाड नसते तर काय झालं असतं, तुम्ही मुळात उभेच राहू शकले नसते. म्हणजे हाडांचे कामं काय आहेत, तुमच्या शरीराला विशिष्ट आकार आला आहे, तो हाडामुळे आला आहे. फक्त कल्पना करा, फक्त कमरेपासूनचे हाडं गायब केले, फक्त कमरेपासूनचे, तर तुम्ही चालू शकत नाहीत. म्हणजे तुम्हाला हालचालीसाठी, चालण्यासाठी हाडांची गरज असते. ओके, हालचालीसाठी काय आहे, तुम्हाला हाडांची गरज आहे. फक्त कल्पना करा, तुमच्या बरगड्या फक्त काढून घेतल्या आणि मणका काढून घेतला तर तुमचं यकृत आणि तुमचं हृदय आणि तुमचं जठर यांची एकमेकांमध्ये भांडणं होतील. कधी हृदय खाली जाईल, कधी आतड्यावरती येतील. त्यामुळं काय आहे, त्यांना एक विशिष्ट आकार देण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी काय आहे, तुमच्या हाडांची गरज आहे. अजून एक लक्षात घ्या की समजा तुमची हाडं नसते, समजा तुमचं डोकं आहे आणि ह्या डोक्यामध्ये आपण हाडं काढले, तर कोणी येईल तुमच्या मेंदूला हात लावून. एसटीत उभे राहिले, आमच्यासारखं उंच माणूस आहे, लागला डोक्याला, कोणी येईल की मेंदू इकडे वडेल. आलं लक्षात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे नाजूक अवयव आहेत, सगळ्याच अवयवांना संरक्षण देण्याचं काम कोण करत असतंय, तर तुमचे महत्वाच्या अवयवांचं संरक्षणाचं काम कोण करत असते, तुमचे हाडं करत असतात. तुमच्या शरीराला मजबूती देतंय. म्हणजे कोणी जर तुम्हाला अटॅक केलाय तर तुम्ही तिकडून रिॲक्शन देताय, संरक्षणाचं काम सुद्धा तुमचे हाडं करत असतात, लक्षात घ्यायचं. त्यासोबत तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की जे रक्तपेशी आहेत, आपण रक्तविसरण संस्थेमध्ये बघितलं की रक्तपेशी आहेत आणि या रक्तपेशींची निर्मिती कुठे होतीये, तुमच्या बोन मॅरोमध्ये होती. बोन मॅरो म्हणजे काय, तुमच्या अस्थि मज्जेमध्ये होती. लक्षात. तुमचे हे हाडं असतात, या हाडांमध्ये जे नॉनव्हेज खातात त्यांनी बघितलं असेल की काहीतरी असा भाग असतो की जो आपण असा ओढतोय, आवडते प्रत्येकाला, म्हणजे अनेकांना आवडते. तर हे कशामुळे होते, तुमच्या बोन मॅरोमुळं. आणि तुमच्या रक्तात ज्या सगळ्याच पेशी आहेत, लाल पेशी असतील, पांढऱ्या पेशी असतील किंवा रक्तबिंबिका असतील, तीनही पेशींची निर्मिती कुठं होतीये, तुमच्या बोन मॅरोमध्ये. बोन मॅरो म्हणजे काय आहे, हाडांचा एक भाग आहे जो काय आहे आतल्या बाजूने पोकळ आहे आणि तिथं वेगवेगळे घटक निर्माण होत असतात, त्याच्यामध्ये रक्तपेशी सुद्धा निर्माण होत असतात. एवढे हाडांचे काम आहे. त्यासोबत काही महत्वाच्या पदार्थांची साठवणूक सुद्धा तुमचे हाडं करत असतात, तुमच्या शरीराला मजबूती देतात. हे जर हाडं नसते तर तुमचं शरीर कमकुवत झालं असतं, अगदी गोगल यायसारखं, किंवा तुम्ही लवकरच मरून गेला असतात. ठीक आहे. ज्यांना स्पीड जास्त वाटतं त्यांनी लेक्चर आरामात बघा, रेकॉर्ड करून बघा. ठीक आहे. येथे गोंधळू नका. आता हे आपण आधीच सांगितलं की मानवामध्ये काय होतंय, लहान असताना हाडांची संख्या जास्त होती, प्रौढ व्यक्तीमध्ये ती काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्याचं कारण काय आहे, आपले हाडं एकमेकांना जोडले गेलेले आहेत. ओके, ठीक आहे. तर प्रौढ व्यक्ती 206 आणि जन्मलेल्या बालकामध्ये 270 असतात, एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा, हाडांची रचना बघायची आपल्याला, कोणत्या भागामध्ये किती हाडं असतात, कोणत्या अवयवामध्ये किती हाडं असतात, असा आपल्याला प्रश्न येतो आणि एक एक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता बघा, तुमच्या सगळ्यांना डोकं आहे
आणि डोक्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. त्यामध्ये तुमची आहे मेन कवटी. ठीक आहे, कवटी दिसते. तुम्ही आतून असेच आहात. जे आहे वरून ते सगळं काय आहे, तात्पुरतं आहे. हे परमनंट आहे. तुम्ही मेल्यानंतर 200 वर्षांनी फक्त एवढे राहणार आहे. तुमचे डोळे जाणार, तुमची त्वचा जाणार, तुमचे जे वाढलेले केस आहेत किंवा पडलेलं टक्कल आहे हे सगळं काय जाणार, निघून जाणार. फक्त तुमचे एवढेच भाग शिल्लक राहणार. कारण हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे. तुमच्या बॉडीमधला सगळ्यात स्ट्रॉंग अवयव कोणता असेल तर तुमची हाडं असतात. आणि या हाडांमध्ये जे तुमचा सगळा सापळा आहे तो तसंच राहणार. बाकीचं सगळं नष्ट होणार. कारण बाकीचे घटक हे साध्या साध्या घटकापासून बनलेले आहेत. हाडं मात्र कॅल्शियम फॉस्फेट सारख्या स्ट्रॉंग घटकाचे बनलेले आहेत, जे की एखाद्या लाकडापेक्षाही जास्त तुम्हाला मजबूती देत असतात. त्यातही तुम्ही जेवढं त्याला स्ट्रेंथ कराल, जेवढं तुम्ही ट्रेन कराल, तेवढे हाडं तुमचे स्ट्रॉंग होत असतात. त्यामुळं हाडांचं महत्त्व खूप जास्त आहे. म्हणून तुम्हाला व्यायाम करून घेतला जातो. म्हणून तुम्हाला फिजिकल असते पोलीस भरतीला. आणि त्या फिजिकलचा फायदा तुम्हाला काय होतोय की तुमची हाडं अजून स्ट्रॉंग होतात. आरोपी पकडताना असा पटकन पकडला पाहिजे, हाताला धरलं की सुटलंच नाही पाहिजे. कारण काय, तुमची हाडं तुम्ही अजून मजबूत करू शकता. व्यायाम करून हाडांची संख्या वाढत नाही, परंतु व्यायाम करून तुमची हाडं मजबूत होऊ शकतात. ओके, आता बघा समोर तुमच्या ती पण एक कवटी आहे, इकडे ही पण आहे. आता ह्याच्या बिचाऱ्याचे दात पडून गेले. आता ह्या व्यक्तीची डेथ होऊन 10 वर्ष झाली असतील. त्याच्यामुळे ते दात ह्या बॅचचे त्या बॅचला, त्या बॅचचे त्या बॅचला, कोणी दात काढले, कोणी काय काढलं, कोणाकडून खोपडी तुटली, असं करत करत ही खोपडी ह्या अवस्थेत आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये इथं दात आहेत. तुम्हाला माहिती की 16 दात वरच्या बाजूनं, 16 खालच्या बाजूनं, एकूण 32 दात असतात. सुरुवातीला ह्या खोपडीला सुद्धा असे इथंच दात होते, 20 दात होते. परंतु ते गेले, आता नवीन आले आणि नवीन आलेले सुद्धा गेले. इकडे तिकडे पडले ते पोरांकडून. ठीक आहे, तर इथं काय आहे, तुमच्या एकूण चेहऱ्यामध्ये म्हणजे इथपासून वर किती हाडं असतात, तर 8 अधिक 14 म्हणजे एकूण 22 हाडं असतात. कुठं, मुंडक्यापासून वर. पण इथून तुमचा मणका चालू होतोय, हा मणका वगळता इथून वर किती हाडं असतात, 22 हाडं असतात. त्या 22 हाडांमध्ये सुद्धा 2 भाग आहेत. एक आहे तुमचे कवटी. ह्या कवटीमध्ये किती हाडं आहेत, 8 आहेत. आणि जो चेहरा आहे त्याच्यामध्ये 12 हाडं आहेत. 12 हाडं कशामुळे आहेत चेहऱ्यामध्ये, कारण छोटे छोटे असतात. कवटी मुळात मोठी आहे, परंतु तिथं काय आहे, पॅक राहणं आवश्यक आहे. मोठा मोठा एक एक तुकडा असतो, एवढा मोठा मोठा एक तुकडा असतो. चेहऱ्यामध्ये मात्र छोटे छोटे हाडं असतात. ठीक आहे, तर ह्याच्यामुळं काय झालेलं आहे, तुमची जी कवटी आहे ही 8 हाडांची आहे. आणि तुमचा चेहरा किती हाडांचा आहे, तर 14 हाडांचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं, बाकी लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता इथं आकृतीमध्ये अगदी त्यांची नावं दिलेली आहेत, पण आपल्या परीक्षेला ह्याची गरज नाही. एवढे डिटेल प्रश्न येत नाहीत, म्हणून विसरून जायचं. इथे चेहऱ्यामध्ये बघा छोटे छोटे हाडं आहेत, त्यामुळे ह्यांची संख्या जास्त आहे. पण कवटीमध्ये मात्र तुम्हाला 8च हाडं दिसणार आहेत. ओके, हा. आता पुढचा घटक बघा, पाठीचा मणका. आता तुम्हाला सगळ्यांना पाठीचा मणका आहे. त्या पाठीच्या मणक्याला तुम्ही बघितलं असेल की मागच्या बाजूने बरगड्या जोडलेल्या आहेत. आणि ह्या बरगड्यांची एकूण संख्या आपल्याला बघायची आहे. त्यासोबत त्या पाठीच्या कण्याला कोण जोडतं हे आपल्याला बघायचंय. आता आपण आधी पाठीचा कणा बघू. पाठीच्या कण्यामध्ये 33 हाडं असतात. किती हाडं असतात, 33 असतात. इथे रचना दिलेली आहे बघा, 7 वरच्या मणक्यामध्ये असतात 7, मग असतात 12, मग असतात 5, पुन्हा 5 आणि 4. आता इथं एक गोष्ट आहे, जो हा सगळ्यात शेवटचा भाग आहे याला आपण माकड हाड असं म्हणतोय. आता माकड हाड आपल्याकडे व्यवस्थित अवेलेबल आहे. हे माकड हाड तुमच्या बॉडीच्या सगळ्यात शेवटी असतं. इथं जे आहे ना, हे असं माकड हाड असतं. ठीक आहे, बघायला दिसतंय का तुम्हाला, हे बघा असं असतं माकड हाड. ओके, हा. ही जी बाजू आहे, जी ज्याला टोकदार आहे, ती थोडी आतल्या बाजून असते आणि मऊ मऊ भाग थोडासा बाहेरून असतोय. लक्षात घ्यायचं, हे काय आहे, तुमचं माकड हाड आहे. दिसतात का, ह्याच्यामध्ये एकूण 4 हाडं वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेले आहेत. ओके, आता हे हाडं आहेत पडले बघा. आणि जो मणका आहे तो अनेक नॉनव्हेज खाणाऱ्यांनी खाल्लेला असेल, परंतु माणसामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा मणका असतो. ह्या मणक्याची रचना वेगवेगळी असते. म्हणजे समोर बघितलं आम्ही की आम्हाला लगेच कळते की हा मानेचं हाड आहे, हे कमरेचं आहे, हे अजून खालचं आहे आणि हे माकड हाड आहे. माकड हाड तर कोणी सहज लक्षात ठेवू शकतं, कारण ते छोटं असतं आणि एकमेकाला जोडलेलं असतं. ओके, तर अशी हाडं आहेत. आता आपल्याला परीक्षेत गोंधळणारा प्रश्न कुठे येतो, आपण बघितलं की माणसाच्या पाठीच्या कणामध्ये किती हाडं असतात, 33 हाडं असतात. परंतु ह्याला आपण पाठीचा जो कणा आहे त्याच्यामध्ये 33 हाडं असतात. ह्याला आपण स्पायनल बोन असं म्हणतोय. ठीक आहे, तर स्पायनल नर्व असतात. नर्व असतात म्हणजे काय असतं माहिती का, प्रत्येक हाडामध्ये एक एक तुमची
नर्व म्हणजे चेता मध्यरज्जू जो असतो त्याच्यामधून चेतापेशी बाहेर पडलेल्या असतात आणि त्याची संख्या जी असते ती 31 असते. इथं आपला गोंधळ होतो की तुमच्या पाठीच्या मणक्यामध्ये जे मध्यरज्जू बाहेर पडतात त्यांची संख्या किती आहे? 31 आहे. परंतु हाडांची संख्या 33 आहे. अजिबात गोंधळायचं नाही. हाडांची संख्या किती आहे? 33 आहे पाठीच्या कणामध्ये. परंतु त्याच्यामधून ज्या नर्व सिस्टीम निघतात त्या किती आहेत? 31च आहेत. एवढं लक्षात ठेवायचंय. 31 काय आहेत? तुमच्या त्या चेतापेशी आहेत आणि जे हाडं आहेत ते 33 आहेत. ह्याच्या पलीकडे काही लक्षात ठेवू नका. एवढा तुमचा गोंधळ होऊ शकतो. ओके. स्पायनल नर्व असतात त्या 31 असतात. पाठीच्या कणामध्ये मात्र 33 हाडं असतात. आता बघा, जो तुमचा छातीचा पिंजरा आहे हा छातीचा पिंजरा कशाने बनलेला असतो? तर बरगड्यांनी बनलेला असतो. आता छातीचा पिंजरा जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना चांगला माहिती. अशा छोट्या छोट्या बरगड्या असतात, वेगवेगळ्या आकाराच्या असतात. इथल्या वेगळ्या असतात, इथल्या वेगळ्या असतात, मागच्या अजून वेगळ्या असतात. का असतात वेगळ्या? कारण पुढच्या भागामध्ये नाजूक अवयव आहेत, मागच्या भागामध्ये सुद्धा नाजूक अवयव आहेत, पण त्याला एक विशिष्ट शेप पाहिजे. जिथं आवश्यक असेल तिथंच देवानं काय केलेलं आहे? हाडांची निर्मिती केलेली आहे. मग मागच्या बाजूला किडनी असल्यामुळं खालच्या बाजूला असते थोडीशी किडनी, पाठीमध्ये मागच्या बाजूला थोडी खाली असते. तिथपर्यंत हाड आलेले आहेत. पुढच्या बाजूला मात्र तुमचं हृदय व्यवस्थित राहते, तुमचं यकृत बऱ्यापैकी सुरक्षित राहते आणि त्याच्या पलीकडे तुमचं जे जठर आहे त्याला तितक्याही सुरक्षेची आवश्यकता नाही, म्हणून खालपर्यंत बरगड्या नाहीत. नाही तर दोन्हीकडून सारखे सारखे दिले असते. आलं लक्षात? ह्या अशा बरगड्या असतात आणि ह्या बरगड्या कुठं असतात? तुमच्या छातीमध्ये असतात. ह्याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहेत. मागच्या वेळी जेव्हा आपण लेक्चर घेतले तेव्हा त्या जो आपल्याला मिळाला होता बोन सेट तो खूप चांगल्या अवस्थेत होता, परंतु आता जो मिळालाय तो तितकासा चांगला नाही. पण आता ऑप्शन नाही, ओरिजिनल हाडं तुम्हाला दाखवायला आणायचे. हे बघा, इथं छोटा आहे परंतु ह्या बरगड्या मोठ्या आहेत. तुम्ही स्वतः हात लावून बघितलं तरी लक्षात येईल की बाबा ही इथं जोडली जाते आणि ही एकदम मागं जाते, मोठी आहे. त्याच्या खालच्या ते एकदम छोट्यात, कारण त्या खालच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुमच्या पुढच्या बोनला जोडलेल्या नाहीत. इथं जो तुमचा हा बोन आहे याला काय म्हणतोय आपण? बरगड्यांना जोडणारं हाड म्हणतोय. या बरगड्यांना जोडणाऱ्या हाडाचं नाव काय आहे? पेनाचा खूपच प्रॉब्लेम व्हायला लागलाय. ठीक आहे, ह्या बरगड्या आहेत साईडच्या, इकडून 12 आहेत, इकडून सुद्धा 12 आहेत. म्हणजे दोन्ही बाजूला कशा आहेत? समांतर आहेत, समान आहेत. इकडून 12, इकडून 12, 12 12 24 बरगड्या आहेत. आणि या बरगड्यांना जोडणारा एक आहे, त्याचं नाव काय आहे? स्टर्नम. इंग्लिश मराठी दोन्हींनी असंच लक्षात ठेवायचं. त्याला मराठीमध्ये वेगळा शब्द नाही, परीक्षेत आला तरी असाच येतो, स्टर्नम. स्टर्नम लक्षात ठेवायचं. असं ह्या हाडाचं नाव आहे. काय आहे? स्टर्नम नाव आहे. आणि हे काय आहे? तुमच्या 12 बरगड्यांना इकडच्या बाजूने आणि 12 बरगड्यांना इकडच्या बाजूने जोडतो. हे असे दिसतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी खूप बकऱ्यांच्या बरगड्या खाल्ल्या असतील, परंतु आपल्याही शरीरात अशाच असतात, परंतु थोडीशी रचना एवढी तेवढी वेगळी असते. आलं लक्षात? अशा बरगड्या आहेत. या हाडाचं नाव लक्षात ठेवायचंय. ह्याला इंग्रजीमध्ये रिब्ज असं म्हणतात. रिब्ज काय म्हणतात? त्यांना रिब्ज असं म्हणतात. ठीक आहे, हा ओके. हा विषय क्लिअर झाला. जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्या आपल्या बरगड्या आहेत त्या एकूण 24 आहेत. ह्या बाजूला 12, ह्या बाजूला 12 आणि त्यांना जो जोडणारा मधलं हाड आहे त्याचं नाव काय आहे? स्टर्नम आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये हा तुम्हाला कळला असेल. आता ह्याच्यामध्ये जो पुढचा घटक आहे तो आहे इथं, जे तुमचं हाड आहे पुढच्या बाजूनं. हे काय होतंय? तुमच्या कॉलरला असतं, इथं कॉलरच्या खाली असते, म्हणून त्याला शब्द काय पडलाय? कॉलर बोन. कॉलरच्या खाली असते, कॉलरला समांतर असते, म्हणून शब्द पडलाय कॉलर बोन. तो परीक्षेला येऊ शकतो. कॉलर, सगळे हाडं लक्षात ठेवायचे नाही. कॉलर बोन. ह्याला सायंटिफिक शब्द आहे क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकल तुम्हाला माहित असेल तर नसेल. अनेक ज्या बॉलिवूडच्या किंवा इतर ज्या महिला खूप स्वतःच्या सौंदर्यावर लक्ष देतात ते क्लॅव्हिकल बोन दिसलं पाहिजे म्हणून व्यायाम करत असतात. म्हणजे हा कॉलर बोन आहे तो पुरुषांचा इथं झाकलेला जातो, तो व्यवस्थित दिसला पाहिजे, असा उघड दिसला पाहिजे म्हणून काही त्यांचे व्यायाम असतात ते करत असतात. ते लक्षात ठेवायचे. कॉलर बोनलाच क्लॅव्हिकल असं म्हणतात. जो कसा आहे? इथं आहे कॉलरच्या खाली, म्हणजेच कॉलरच्या खाली आहे म्हणून त्याला काय म्हणतात? क्लॅव्हिकल असं म्हणतात. सॉरी, कॉलर बोन म्हणतात. आणि त्याला विज्ञानाचा शब्द काय आहे?
क्लॅव्हिकल. बघा, पायातील हाडं, तुमचा हात असेल किंवा पाय असेल, तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की आपले जे पुढचे हात आहेत हे काय होते, एकेकाळी पाय होते, किंवा आपली जी प्रगती झालेली आहे माणसाची, ह्या प्रगतीमध्ये जे पुढचे हात पाय होते त्याचं रूपांतर आपण हातात केलेलं आहे. जसं आपण डेव्हलप होत गेलो तसं तसं त्याचा उपयोग बदलत गेला आणि आता आपला असा झाला आहे, जसे पक्ष्यांचं काय झालं आहे, पुढच्या पायांचं रूपांतर पंखामध्ये झालेलं आहे, म्हणून पक्षी काय करतात, त्या पंखाचा उपयोग करून हवेमध्ये उडतात. तसं आपलं रूपांतर काय झालेलं आहे, हातामध्ये झालेलं आहे. अवयव थोडा वेगळा होऊन गेलेला आहे. जसं पक्ष्यांचे काय असतात, पुढचे पंख म्हणजे त्यांचे काय होते, आधी पुढचे पाय होते, तसं त्या जो बदल होत गेला माणसामध्ये, विकास होत गेला, त्यामध्ये बदलत गेले. मग या हातामध्ये 30 हाडं आहेत, या हातामध्ये 30 हाडं आहेत, ह्या पायामध्ये 30 हाडं आहेत आणि ह्या पायामध्ये सुद्धा 30 हाडं आहेत. एकूण 60 हाडं हातात असतात, 60 हाडं पायात असतात. किती असतात, 60 असतात. हातामध्ये किती, एकूण 60, आणि पायामध्ये सुद्धा किती असतात, 60 असतात. कसे असतात ते, 30 गुणिले 2, आणि इकडं पण काय आहे, 30 गुणिले 2. अशा पद्धतीनं ही रचना असते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो परीक्षेला प्रश्न येतो, तो प्रश्न कसा येतो की मानवी शरीरातील सगळ्यात मोठे हाड कोणते, आणि त्याचं नाव येतं, स्पष्ट नाव येतं, सायंटिफिक वैज्ञानिक नाव येतं. तर लक्षात घ्यायचं, जो मांडीमध्ये हाड आहे, ह्या मांडीच्या हाडाला काय म्हणतो आपण, सर्वात मोठा बोन म्हणतोय, आणि ह्याला फिमर असा शब्द आहे. काय शब्द आहे, फिमर असा शब्द आहे. फेमर नाही म्हणायचं, लिहायचंय फेमर, पण उच्चार करताना काय करायचं आहे, फिमर असं करायचं आहे. आता तो फिमर बघा, तो फिमर जो आहे तो असा दिसतो, ठीक आहे, असा फिमर दिसतो. आता हे काय झालेलं आहे, जी बॉडी आहे ती एका माणसाची राहिलेली नाही, त्याच्यामुळे थोडंसं मागं पुढं वाटू शकतो तुम्हाला किंवा लहान मोठं होतंय का काय, परंतु हे काय आहे, फिमर आहे. जसा तुमच्या हातामध्ये जो हाड असतो, इथं दंडाचा हाड, त्याला ह्युमेरस असं म्हणतात. नाव लक्षात ठेवायचे आहेत, दुसरा पर्याय नाही. ज्यांच्या लक्षात राहत नाही त्यांनी डबल बघा व्हिडिओ, डबल बघितला तुमच्या लक्षात येईल. परंतु व्हिडिओ बघून तुमच्या एकदा कायमचं लक्षात राहिलं की पुन्हा हे प्रश्न चुकणार नाहीत, ठीक आहे. तर जो तुमच्या पायामध्ये मांडीमध्ये हाड असतं त्याचं नाव आहे फिमर, आणि हा काय आहे, मानवी शरीरातील काय आहे, मानवातील सर्वात मोठे हाड, सर्वात मोठे हाड कोणते, तर त्याचं नाव आहे फिमर. आणि ह्याच हाडाला मोठ्या प्रमाणामध्ये मसल असतात, स्नायू असतात जोडलेले. हाड मोठं म्हणले मसल जास्तच येणार, आणि ह्या फिमरच्या ज्या स्नायू असतात किंवा मांडीच्या ज्या स्नायू असतात त्या काय असतात, सर्वात मोठे स्नायू. सर्वात मोठा स्नायू कोणता, तर तुमच्या मांडीचे स्नायू जे असतात हे काय असतात, सर्वात मोठे स्नायू असतात. तेवढे एक लक्षात ठेवायचे, जे स्नायू असतात ते सुद्धा मांडीचेच मोठे असतात, आणि जे हाड असतं ते सुद्धा मांडीचंच मोठं असतं. असा प्रश्न येत नाही उजव्या मांडीचं मोठं असतं की डाव्या मांडीचं, कारण दोन्हीही मांडीचे पाय हे समान असतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय, फिमर असं म्हणतोय. एवढं गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. आणि त्याच वेळी अजून एक लक्षात ठेवायचंय की जे सगळ्यात लहान हाड किंवा सगळ्यात लहान मसल आहे ती असते आपल्या कानामधली. आपल्या कानामध्ये एक छोटंसं असं हाड असते, आणि ह्या हाडाचं नाव आहे स्टेपस. हे एकदा तर शिकूनच घ्या, आलं लक्षात. हे बघा, स्टेपस, आणि काय आहे, फिमर. हे काय आहे, सर्वात लहान. लहान काय आहे माहिती का, हाड पण आहे आणि स्नायू पण आहे. हे काय आहे, सर्वात मोठे. हे काय आहे, हाड पण आहे आणि स्नायू पण आहे. एवढं लक्षात ठेवायचं. हे कुठं आहे, कानात आहे, आणि हे कुठं आहे, मांडीत आहे. खूप वेळा प्रश्न आलेला आहे, अजिबात चुकायचं नाही. कानातलं जे हाड आहे त्याला म्हणतात स्टेपस, जे सगळ्यात लहान आहे. कानातली जी मसल आहे ती सगळ्यात लहान असते, तिला काय म्हणतो आपण, स्टेपस मसल म्हणतोय. आणि जे मांडीचं हाड आहे त्याला सगळ्यात मोठं हाड म्हणतोय, आणि जे स्नायू सगळ्यात लहान आहे त्याला सुद्धा फिमर मसल किंवा मांडीचे स्नायू असं लक्षात ठेवायचंय. वेगळं लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. आता गोंधळ व्हायला नाही पाहिजे. आता बघा, हातातील हाडं, हातामध्ये पण तेच आहे. हातामध्ये काय आहे, तुमच्या हाडांची रचना आपण आधीच बघितली की 30 + 30 किती हाडं आहेत, हातामध्ये 60 आहेत. आपण टप्प्याटप्प्यानं एका भागाची हाडं बघत आहोत. त्याच्यामध्ये काय आहे, आपण पायाचं बघितलं की 30 आणि 30 तिथं कधी असतात, 60 असतात. त्याच्यामध्ये
अजून एक महत्वाचा घटक राहिलाय की हे झालं मांडीचं हाड आपण बघितलंय. त्यासोबत जो पाय असतो तुमचा, या पायामध्ये इथं एक नसून दोन दोन हाडं असतात, त्याचं नाव आहे टिबिया. तो सुद्धा परीक्षेला स्पेसिफिक प्रश्न आलेला आहे. फिब्युला. प्रश्न काय तुम्हाला, तुमच्या पोटरीमधील हाडांची नावे काय असतात, तर त्याचं नाव काय आहे, टिबिया एक असतो आणि फिब्युला एक असतो. म्हणजे इथं एक हाड असते गुडघ्याच्या वरती आणि गुडघ्याच्या खाली दोन हाडं असतात. हे दिसतंय ना आपल्याला, तुमचा जो पाय आहे, आलं लक्षात, हा जो पाय आहे, या पायामध्ये गुडघ्याच्या खाली तुमच्या घोट्यापर्यंत काय असतात. आता ही तुमची मांडी पकडूया. आता माझी आकृती चांगली नाही, तुम्हाला माहितच आहे. इथं हा काय आहे, तुमचा गुडघा आहे आणि ह्या गुडघ्याच्या खाली जो तुमचा खाली पाय आहे, ह्याच्यामध्ये काय आहेत, असे दोन हाडं आहेत. हे एक हाड आणि त्याला एक जोडणारं शेजारी असलेलं दुसरं हाड, आणि मग इथं तुमचा हा पाय आहे, ह्या पायामध्ये राहिलेले हाडं आहेत. आलं लक्षात. अशीच आकृती येते मला. इथं काय आहे, तुमचा फिमर आहे, हा सगळ्यात मोठा बोन आहे, हा काय आहे, फिमर आहे. आणि हे जे आहेत हे काय आहेत, टिबिया एक आहे, फिब्युला एक आहे. जो मोठा आहे त्याला टिबिया म्हणतात, जो लहान आहे त्याला फिब्युला म्हणतात. मराठीमध्ये दुसरं वेगळं शब्द नाही, तर डिक्शनरीमध्ये शोधत बसतात, पण परीक्षामध्ये असाच शब्द येतो, फिमर. टिबिया फिब्युला नावाचे हाडं मानवी शरीरात कोणत्या भागात असतात, तर लक्षात ठेवायचे, कुठं असतात, तुमच्या पायामध्ये असतात. फिमर नावाचं सगळ्यात मोठं हाड आहे. नाहीतर म्हणता नाही बाबा हे इंग्लिश मिडियमला शिकले, तिकडं ग्रॅज्युएशन केलं दुसरीकडे, आम्हाला उगाच सांगतोय, असं काही नाही. जे आहे ते आहे, असंच परीक्षेला प्रश्न येतो. सरळ प्रश्न टाकतात, टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या भागात असते, हात, पाय, कवटी आणि छातीचा पिंजरा. मग तुम्हाला माहित पाहिजे की बाबा हा टिबिया आणि फिब्युला कुठं आहे, इथं आहे. 30 हाडांमध्ये आपल्यासाठी फक्त 3च हाडं महत्वाचे आहेत. पायामध्ये एकूण 30 हाडं आहेत, दोन्ही पायामध्ये 60 आहेत, पण 3च लक्षात ठेवायचे आहेत. 60 हाडं लक्षात ठेवायचे नाहीत. नंतर मी सगळे पायाचे सांगतो, मग टार्सल्स, मेटाटार्सल्स, मग हे सबटार्सल्स सगळं सांगतो, पण त्याची गरज नाही. आपल्या परीक्षेला एवढ्याच लेवलचं येते. ह्या दोन्ही पायामध्ये एकूण 60 हाडं आहेत आणि 60 हाडांमधले फक्त 3च नाव आपल्या लक्षात ठेवायचे. पहिलं आहे फिमर, ज्याच्यावर तुम्ही खूप वेळा प्रश्न बघितलाय आणि ह्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे, म्हणून एवढं सांगतोय, बाकीचं गरज नाही. मग हे जो तुमचा गुडघा आहे इथं बसवलेला, हात लावून बघा, दोन्ही हे जे मोठे हाडं आहेत त्यांना जोडणारा काय आहे, गुडघा. ह्याला काय म्हणतो आपण, नी बोन म्हणतोय. त्याला वेगळा शब्द नाही आणि ते लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे, नी बोन. नी म्हणजे कसा, एन डबल ई असा नाही, तर असा शब्द आहे, के नी, क्नी, नी बोन. काय आहे हा, नी बोन. नी नाही म्हणायचं, नी म्हणायचं उच्चार करताना, पण लिहिताना क्नी आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. त्याला गुडघ्याचं हाड असंच मराठीत शब्द आहे, मराठीत सुद्धा वेगळा शब्द नाही. शोधत बसू नका, कारण परीक्षेला हे असंच येणार आहे. ओके, हे आपण बघितलंय. आता बघतोय आपण माणसाच्या हाताचे हाडं. आता हाताचे हाडं बघताना सुद्धा आपल्याला परीक्षेत जेवढे येतात हाडं तेवढेच लक्षात ठेवायचे की माणसाच्या हातामध्ये एकूण किती हाडं असतात. हा बेसिक प्रश्न झाला की बाबा 30 असतात. मग माणसाच्या दोन्ही हातामध्ये किती असणार, साधी गोष्ट आहे, 60 असणार. आता ह्याच्यामध्ये बघा, जो आपण कॉलर बोन आधी बघितला की हा काय आहे, तुमचा कॉलर बोन आहे. ठीक आहे, जो कॉलरच्या खाली आहे त्याला काय म्हणतो आपण, क्लॅव्हिकल असं म्हणतोय. आता बघा, ह्या हाडावर आपल्याला कधी प्रश्न येत नाही. आता जो प्रश्न आलेला आहे इथं, आधी पण सांगतो मी तुम्हाला, कुठं आलाय ते सुद्धा सांगून टाकतो, म्हणजे काय होईल, तुमच्या जरा लक्षात ठेवायला सोपं जाईल तुम्हाला की बाबा कुठं आला होता प्रश्न. प्रश्न आला होता वर्धा पोलीस 2023. मानवी शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाड किंवा हाडे असतात, असा स्पेसिफिक प्रश्न आलेला आहे, म्हणून गोंधळायचं नाही. तर इथं तुम्हाला खाली विश्लेषण दिलेलं आहे, परंतु इथं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे प्रश्न काय आहे आपल्याला, मनगटापासून. मग मनगट कुठे तुमचं, इथं आहे. या हाडामध्ये आपण बघितलं कुठे दिसतंय, हे मनगट आहे इथपासून. तर तुमचा कोपरा म्हणजे काय आहे, एल्बो. एल्बो आलं लक्षात. ह्याला काय म्हणतो आपण, कोपर म्हणतोय. हा झाला तुमचा कोपर, हा काय झालं तुमचं मनगट. मग वर्धा पोलीसला आलं, मग पुणे पोलीसला का नाही येणार, मुंबईला का नाही येणार, आणि आल्यावर एक प्रश्न आपल्या हातचा जाणार की नाही. आणि मग हा जाऊ द्यायचा नसेल तर बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला माहिती पाहिजे की इथं 2 हाडं आहेत, दिसत आहेत का, हे एक आहे हे एक आहे, आणि ह्याचं नाव काय आहे, रॅडियस आल्ना. जो मोठा आहे तो आहे रॅडियस आणि जो छोटा आहे तो आहे आल्ना. असा स्पेसिफिक प्रश्न आलेला आहे. अजून एक प्रश्न आलेला आहे,
की दंडातील हाडांचे नाव काय आहे. दंडातील हाडाचं, हा जो दंड आहे एवढेच हाडं आलेले आहेत, जास्त येत नाहीत. तर दंडाच्या हाडाचं नाव काय आहे, ह्युमेरस. हा परीक्षेला प्रश्न एमपीएससीला आला होता. साधी गोष्ट आहे की एवढं सगळं अभ्यासल्यामुळं, अगदी मानवी हाडं हातात घेऊन शिकल्यामुळं आमचं चुकण्याचं काही कारण नव्हतं. परंतु ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला नाही, ज्यांनी फक्त वरवरचं वाचलं, त्यांचे प्रश्न चुकले, त्यांची प्रिलिम गेली आणि मग ते 10 वर्ष पुन्हा प्रिलिम पासच झाले नाही. अशी तुमची वेळ येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं, बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्यात. दंडाच्या हाडाचं नाव काय, ह्युमेरस. मग हे मराठीत कसं येतं, ह्युमेरस. ह्युमेरस, ह्युमेरस. हे हाड खालीलपैकी कुठले हाड आहे, दंडाचे, मांडीचे, पाठीचे आणि डोक्याचे. असा प्रश्न येतो. पण आपल्याला तिथं सुचलं पाहिजे, त्यासाठी आपण अभ्यासलं पाहिजे. इथं काय आहे, ह्युमेरस नावाचं हाड कुठं आहे, तुमच्या दंडामध्ये आहे. दंडाचे हाड म्हणजे काय आहे, ह्युमेरस आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. ह्याच्या पलीकडे जे आहे तो स्कॅपुला आहे. स्कॅपुला म्हणजे काय आहे, तुमची ही जी पाठ आहे, इथं दिसतं का, इथे एक हाड आहे बघा, हात लावून बघा असा. ठीक आहे, इथं हे जे हाड आहे याला काय म्हणतो आपण, स्कॅपुला म्हणतोय. आता ते हाड तुम्हाला इथं बघायला मिळेल, मोडलेलं आहे थोडंसं, ऑप्शन नाही. आता एवढे 10 वर्ष वापरल्यानंतर असं होणारच आहे. पण हे काय असतं, इथं असतं. आलं लक्षात, तुमच्या शरीरामधलं सुद्धा जे हाड आहे ते असंच आहे. आणि ह्याला काय म्हणतो आपण, स्कॅपुला असं म्हणतोय. जे मागच्या बाजूला असतं, खाली बरगड्या असतात त्याच्या, आणि बरगडीच्या वरून असतं. कारण तुमची जी शरीराची हालचाल आहे हातांची, ती मुवमेंट व्यवस्थित होण्यासाठी काय असतात, हे हाड असतात. ह्याला काय म्हणतो आपण, स्कॅपुला असं म्हणतोय. एवढं लक्षात ठेवायचं. स्कॅपुलर शक्यतो प्रश्न आलेला नाही, परंतु येऊ शकतोय. एवढ्यामध्ये एवढंच येऊ शकतं, एवढं लक्षात ठेवायचंय. हे पुढचे जे आहेत, फॅलेंजेस, मेटाकार्पल्स, कार्पल्स, ह्याची गरज नाही. ओके, फक्त दंडाचं हाड, मनगटापासून तुमच्या कोपऱ्यापर्यंतचं हाड, एवढंच लक्षात ठेवायचंय. आणि तुमचं कॉलर बोन, स्कॅपुला. ठीक आहे, हाताचा प्रश्न संपला. हातावर ह्याच्या पलीकडे प्रश्न येत नाही. आणि हातात जरी आलं की हातातील सगळ्यात मोठं हाड कोणतं, बघूनच कळतंय, दंडाचं हाड सगळ्यात मोठं आहे ना, एकच हाड आहे. आणि लांबीला पण जास्त आहे, सगळ्यांचं असतं, माझंच नाही तुमचं पण तेच असतं. तर त्याचं नाव काय आहे, ह्युमेरस आहे. एवढं लक्षात ठेवायचं. पुढचा जो घटक आहे ज्याच्यावर आपल्याला पुन्हा पुन्हा प्रश्न येतात की बघा, नाही चला, मानेतील जे हाड आहे त्याला काय म्हणतात, हायोइड बोन. ही मान आहे तुमची, हा गळा आहे, आणि ह्याच्यामध्ये काय आहे, एक हाड आहे, नुसतं असं ठेवलेलं आहे, मोकळं ठेवलेलं आहे. आणि त्या हायोइड हाड जे आहे, या हाडाला काय केलंय माहिती का, इथं ते हाड आहे आणि ह्याला अशी अशी लांबट स्नायूसारखी एक वस्तू आहे, त्याला आपण जीभ असं म्हणतोय. आपण मराठीमध्ये जे म्हणतोय, जिभेला डॅश डॅश नसते, खालील म्हण पूर्ण करा. तर काय उत्तर द्यायचं, जिभेला हाड नसते. पण जिभेला हाड असते, ते मराठीवाले काय सांगतात, जिभेला हाड नसते. पण विज्ञानवाला काय म्हणते, जिभेला हाड असते. जिभेला हाड असते, तर हाडाचं नाव काय, तर हाडाचं नाव आहे हायोइड बोन. बोन म्हणजे काय, हाड. हायोइड शब्द लक्षात ठेवायचा आहे. हे काय आहे, जिभेला हाड असतं. मराठीत तसं लिहायचं, विज्ञानात आलं की असं करायचं, असंच आहे, त्यालाच अभ्यास असं म्हणतात. जसं कायद्यामध्ये असतं ना, इकडे कलम सांगितलंय, तिकडे एक हे सांगितलंय, ऍक्च्युअल काहीच होत नाही, तसं आहे इथं. जे जिभेला हाड नाही म्हणतात त्यांनी इथं काय सांगायचं, विज्ञानमध्ये जिभेला हाड असतं, एकच हाड असतं, त्याचं नाव आहे हायोइड, जे कुठल्याही इतर हाडांना जोडलेलं नसतं. आणि त्याच्यावर जिभेचा स्नायू असतो, जिभेमध्ये हाड नसते, पण जिभ ही हाडावर उभी असते, त्याचं नाव काय आहे, हायोइड बोन. शर्टची कॉलर, ठीक आहे, हे झाले. आता बघा, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि हे लक्षात ठेवत असताना ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा बघायच्यात, की कोणतं हाड मिसिंग आहे का बघू एकदा. स्टर्नम झालंय, क्लॅव्हिकल झालंय, फिमर झालंय, ओके, सगळं झालं. जे परीक्षेला हाडं येऊ शकतात ते सगळं झाले. पुन्हा आहे, सगळ्यात मोठं जे हाड आहे ते मांडीचं आहे, कारण खूपच वेळा प्रश्न आलेला आहे. हे भले एवढं आहे, एवढं मोठं हाड आहे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, फिमर म्हणतोय. इथं आपण बघितलं की टिबिया, फिबुला. ठीक आहे, एवढे हाडं आहेत. ह्याच्यामध्ये मांडीचं, ह्याला जे स्नायू असतात, हे सगळे स्नायू मोठे असल्यामुळे काय आहे, हे काय आहे, मांडीचं हाड सगळ्यात मोठं. आणि मांडीचा स्नायू सुद्धा सगळ्यात मोठा आहे. हे कानातला आहे, एक तर कानच एवढूसा, तर एवढं छोटं हाड आहे की एवढूसच दिसतं ते. ठीक आहे, तर ह्याचं नाव काय आहे, स्टेप्स. स्टेप्स असा शब्द आहे तो,
स्टेप्स म्हणजे पायऱ्या नाही, तर स्टेप्स म्हणजे काय आहे, कानातील हाडं आहे. पुढे जे आहे मॅन्डिबल, ज्याच्यावर आपल्याला अजून एक प्रश्न येतो की मानवी शरीरातील सगळ्यात स्ट्रॉंग हाड कोणतं, सर्वात मजबूत हाड कोणतं, तर मजबूत हाडाचं नाव आहे मॅन्डिबल. आता ही जी आपली कवटी आहे ह्याच्यामध्ये ह्यावेळेस मॅन्डिबल नावाचं हाड नाही, आलं लक्षात. इथं खाली असतं, हे दिसलं तुम्हाला, हे दिसतंय का, माझं सेम आतमध्ये असंच आहे. हा, आणि ह्याच्यामध्ये काय आहे, जे खालचे दात आहेत, ज्याच्यावर खालचे दात उभे असतात त्याला मॅन्डिबल असं म्हणतात. मराठीमध्ये सुद्धा असंच लक्षात ठेवायचंय, मॅन्डिबल, खालचा जबडा, मॅन्डिबल. दिसतंय, मी सेम टू सेम आतून असाच आहे. हेच हाडं असे खालीवर होत असतात तुमच्या मुवमेंटसाठी, हालचालीसाठी. आणि हे काय आहे, वरचा जबडा, हा आहे खालचा जबडा, आणि हा खालचा जबडा सगळ्यात स्ट्रॉंग असतो. आणि ह्या खालच्या जबड्याला आपण काय म्हणतोय, मॅन्डिबल असं म्हणतोय. असा एक प्रश्न येतो की मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणतं, तर त्याचं नाव आहे मॅन्डिबल. मॅन्डिबल म्हणजेच काय आहे, खालचा जबडा. ठीक आहे. आता बघा, आता हे झालं सर्वात मजबूत हाड, आपण लहान मोठे आधी बघितले. मग अजून प्रश्न काय तो तुमचा गोंधळात टाकणारा की मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू कोणता. लहान स्नायू जे लहान हाड आहे तिथंच आहे, मोठा स्नायू जे मोठं हाड आहे तिथंच आहे. मग आता इथे प्रश्न काय आहे की मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणतं, तर मॅन्डिबल, हे फक्त खालचा जबडा. ओके, एवढा. हे इथं मोठा दाखवलाय अजून, हा बघा, त्याच्यावर काय आहे, तुमचे खालचे दात आहेत आणि शेवटपर्यंत तुमच्या ज्या दाढा आहेत त्या इथं येत असतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी दात दिसतील. ओके, मग इथं काय आहे, मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत हाड हे झालं, पण मजबूत स्नायू कोणता आहे माहिती का, युटेरस. युटेरस, युटेरस म्हणजे काय, गर्भाशय. गर्भाशयाचा स्नायू हा मानवी शरीरातील सर्वात स्ट्रॉंग स्नायू असतो, ज्याची ताकद खूप जास्त असते. आणि हा कुठं असतो माहिती का, फक्त महिलांमध्ये असतो, पुरुषांमध्ये नसतो. हा कुठं असतो, फक्त महिलांमध्ये. ह्याचं नाव काय आहे, गर्भाशयाचा स्नायू, किंवा काय म्हणतो आपण त्याला, हा, युटेरस. ओके, तेवढं लक्षात ठेवायचंय. त्याच्या पलीकडे आपल्याला जास्त प्रश्न येत नाही. पुढचे जे घटक आहेत ते स्नायूंचे आहेत, परंतु हाडावर अजून काही काही प्रश्न आलेले आहेत ते आपण बघूया, म्हणजे तुमचा तो घटक सुद्धा क्लिअर होऊन जाईल. हा, हे जे आहे हे हाड तुम्हाला इथं अजून एक बघायला मिळेल, हे तुमचं टिबिया फिब्युला आहे. हे कुठं आहे, तुमच्या गुडघ्याच्या खाली जो स्नायू आहे तो आहे. अजून काही असेल तर तुम्हाला दाखवतो मी. ओके, हा तुमचा कोपऱ्यापासून कोण आलंय का, हा जे आहे इथं काय आहे, तुमचं रॅडियस आल्ना आहे. ओके, बाकीचे सगळे हाडं दाखवून झालेत. यावेळेस आपल्याकडे हाडांची कमी होती, पण पुन्हा कधीतरी लेक्चर घेऊ तेव्हा मात्र आपण प्रॉपर एकदा हाडं घेऊन येऊ. चला, हाडावरचे प्रश्न बघू. मानवी शरीरात जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडं असतात, तर 206 पेक्षा जास्त हाडं असतात. प्रश्न अतिशय कॉम्प्लिकेटेड विचारलेला आहे की मानवी शरीरात जन्मलेल्या बाळामध्ये किती हाडे असतात. 306, 206, 206 पेक्षा जास्त, 206 पेक्षा कमी. प्रश्न काय आहे, तुम्ही जनरल सांगता की नाही मानवी जे लहान बाळ असतं त्याच्यामध्ये 270 हाडं असतात, परंतु इथं प्रश्न उलट सुलट विचारला आहे, म्हणून तुमचा कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. म्हणून विज्ञान काय आहे, कन्सेप्टाचं ते एक सब्जेक्ट आहे, ज्याचे सगळे कन्सेप्ट आहेत. रियालिटी विज्ञान सांगतं. ओके, तर इथं काय आहे की 206 पेक्षा जास्त हाडे असतात. 306चा काही संबंध नाही, पण 206 पेक्षा जास्त असतात. मग ते किती जास्त असतात ते इथं त्यातल्या योग्य उत्तर तेवढंच आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते, लांब हाड असेल किंवा मोठं असेल तर ते मांडीचंच आहे. लांब किंवा मोठं दोन्ही लक्षात ठेवायचे. लांब पण तेच आहे आणि मोठं पण तेच आहे. हे काय आहे, मोठे पण आहे आणि लांब सुद्धा आहे. इकडे जनरली काय होतंय, आपण समजा भूगोल अभ्यासतोय, भूगोलामध्ये काय होतंय, सगळ्यात लांब नदी कोणती, नाईल. सगळ्यात मोठी कोणती, अमेझॉन. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अमेझॉन नदी नाईल नदीच्या 4 पट मोठी आहे, एवढा मोठा पाण्याचा फ्लो आहे. नाईल नदी छोटी आहे, फक्त लांब लचक वाहते. इथं काय आहे, सगळ्यात मोठं पण तेच आहे आणि सगळ्यात लहान पण तेच आहे. हा, आता हे आपण आधीच बघितलं की मनगटापासून कोपऱ्यापर्यंत जे हाडं असतात त्यांची नावं सांगा. मग तुम्हाला पुढचेच प्रश्न येईल, गुडघ्यापासून तुमच्या घोट्यापर्यंत जे हाडं आहेत त्या हाडांची नावं सांगा. तर ते काय आहे, टिबिया फिब्युला. आणि जे हातामध्ये आहे त्याला म्हणतो आपण रॅडियस आल्ना. अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत, वेगळे आणि अवघड प्रश्न नाहीत. पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये किती हाडं असतात, तर ती तुम्हाला माहिती की 206 हाडं असतात.
हाडांचं काम काय आहे तर तुमच्या शरीराचा तोल सांभाळणं, हालचाल करणं. छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण किती हाडे असतात तर 25 हाडे असतात, 24 नाही, 24 बरगड्या असतात आणि हाडं 25 असतात. माणसाच्या मणक्यात किती हाडे असतात ते हे 30 हाडे असतात, परंतु माणसाच्या मणक्यामध्ये जे मज्जातंतू असतात ते 31 असतात. मज्जातंतू 31 असतात पण हाडं 33 असतात. माणसाच्या मांडीच्या हाडास काय संज्ञा आहे तर फिमर शब्द आहे. ओके, ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण बघितले तर असं लक्षात येतं की रिपीट प्रश्न येत आहेत. म्हणजे आपले हाडं घटक इथं संपलेला आहे आणि ह्याच्या पलीकडे आपल्याला जास्तीची गरज नाही. पुढचे जे घटक आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण स्नायू बघणार आहोत, टेंडॉन्स बघणार आहोत, कार्टिलेज बघणार आहोत. कार्टिलेज म्हणजे काय आहेत? उपहाडं आहेत. उपहाडं म्हणजे काय आहेत? हाडांसारखे वाटतात की समजा तुमचे कान आहेत, कानांना तुमचा एक विशिष्ट शेप आहे, नाकाला विशिष्ट शेप आहे, तुमच्या घशाला विशिष्ट शेप आहे, परंतु हा आकार हाडामुळे नसून उपहाडामुळे असतो, जे आपण 206 मध्ये काउंट करत नाहीत. इथं काय आहे? ह्याला कार्टिलेज किंवा उपअस्थी असं म्हणतात. आणि कार्टिलेज कसे असतात? हाडांसारखे वाटतात पण हाडं नसतात. तुमचे कान बघा हात लावून, नाक बघा दुमडलंय, काय फरक पडत नाही बघा, कसंही होते. तसे हाडं कुठेही वाकत नाहीत, लक्षात घ्यायचं. हाडं काय असतात? लाकडासारखे स्ट्रॉंग असतात. पण तुमच्या कार्टिलेज जे असतात उपअस्थी किंवा त्याला कुर्च्या असं म्हणतात, कुर्च्या शब्द आहे त्याला. ओके, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. आणि त्यासोबत जे बाकीचे घटक आहेत जसं की तुमचे स्नायू असतील, सांध्यांचे प्रकार असतील, हे सगळं आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तुम्ही जिमला जात असता, तुम्ही म्हणता की माझे बायसेप जरा लहान आहेत, मोठे करतो. मग बायसेपसाठी तुम्ही वेगळे व्यायाम करता, ट्रायसेपसाठी वेगळे करता, वेगळे डंबेल्स वापरताय. हे सगळं काय आहेत? वेगवेगळे स्नायू आहेत, वेगवेगळ्या मसल आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात, त्यांच्या अभ्यासावर प्रश्न येतात. जे वेगवेगळे घटक आहेत की बाबा जे सांधे असतात, हा कसा आहे? बिजागरीचा सांधा आहे. तुमच्या घराचा जो दरवाजा आहे तो असा आहे, परंतु हे बघा, हे हाड पूर्ण 360 अंशामध्ये वळत आहे, परंतु तुमचा हा कोपर असा होत नाही, उलटा. आलं लक्षात? हे हाड इथून मागे जाते, मागून पुन्हा पुढे येते, म्हणजे 360 अंशामध्ये वळतोय. हा हात मात्र फक्त इथपर्यंत जातोय, ह्याच्या पलीकडे वाकू शकत नाही. म्हणजे हा फक्त 180 अंशामध्ये वळतोय. हे सगळे घटक आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद. अभ्यास करत ठेवा आणि अभ्यास जर तुम्ही केला नाही तर तुमचं नुकसान होणार आहे आणि जे तुमचं नुकसान होणार आहे त्याला तुम्ही जबाबदार असणार आहेत. म्हणून थोडा जबाबदारीने अभ्यास चालू ठेवा. जिथं तुम्हाला चांगलं शिकायला मिळेल, जिथं तुम्हाला चांगलं गायडन्स मिळेल तिथं शिका, पण शिकत राहा. शिकत राहिला तर तुमचा फायदा आहे, नाही शिकलं तर तुमचा लॉस आहे, आणि टाइमपास केला तर डबल टिबल लॉस आहे. त्यामुळे एक तर अभ्यास करायचं तर मन लावून, नाही तर एकदाचा बंद करून टाकायचा. म्हणजे आईवडिलांनाही फसवायला नको, स्वतःलाही फसवायला नको. आणि अभ्यास करायचा तर घटक संपला, आपले झालेले प्रश्न वाचा, क्वेश्चन पेपर सोडवा, जास्तीत जास्त वाचा. कळत नाही ते नोट्स काढा, नोट्स काढूनही कळत नसेल तर व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघून कळत नसेल तर आम्हाला सांगा की आम्हाला काही केलं समजत नाही, अमुक अमुक घटक आहे, पुन्हा शिकवा, पुन्हा शिकू, काही फरक पडत नाही. कमी फी आहे आणि मग आम्ही डबल शिकवणार नाही, अशातला काही भाग नाही. ठीक आहे, आपली ही कमी फी मध्ये तुम्हाला शिकवायची जी सवय लावलेली आहे ती तशीच चालू ठेवू. 50 पैशामध्येच तुम्हाला एक लेक्चर देत जाऊ, जेणेकरून तुमचा फायदा होईल. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही ज्ञानाची गंगा पोहोचत जाईल आणि त्यासाठी तुमचा सुद्धा सपोर्ट आवश्यक आहे. आणि जे आपलं प्ले स्टोअरला ॲप असतं महाराष्ट्र अकॅडमी, तिथं जे रेटिंग असतं ते तुम्हाला जर चांगलं वाटलं तर चांगलं द्यायचं की बाबा 5 स्टार, एकदम मस्त शिकवतात, छान शिकवतात. आणि नसले शिकवतात तिथं पण शिवाय घालायचं की नाही तुम्ही शिकवत, चांगलं नाही शिकवत. किंवा आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असतो, तिथं सुद्धा तुम्ही ॲपमध्ये गेल्यानंतर व्हॉट्सअपच्या चिन्हावर जाऊन सांगू शकता की तुम्ही नाही चांगलं शिकवत, आम्हाला नाही आवडत. जे असेल ते तुम्ही सांगितलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला फायदा होईल आणि तुम्हालाही आम्हाला कमी किमतीत शिकवता येईल. धन्यवाद.